महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रातील शालेय मुलांकरिता शासन कितीतरी योजनाचा लाभ मुलांपर्यंत पोहोचवत असते। निधी मार्फत आणि सोहल गरीब गरजू मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाण्याला इथं उपक्रम घेतात। पाहू शकता कशा प्रकारे इथं मुलांची गर्दी जमलेली आहे। त्याच माध्यमातून इथं मुलांकरिता खेळाच्या साधन पाहता, त्याचबरोबर मुलांच्या विकसित गुणाकरिता त्यांच्या जे रोजचे जीवन असते त्यामध्ये त्यांनी बाजार व्यवहार कसं करावं याकरिता सुद्धा त्यांनी कामगिरी पार पाडली आहे। त्याचबरोबर आज इथं आनंद मेळाव्याचं आज इथं आयोजन करण्यात आले आहे। तिथं आपण बघू शकता काही पालक वर्ग आहेत, त्याचबरोबर टीचर वर्ग सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा थेट बातचीत करणार आहोत। काय सांगाल, इथं आनंद मेळ्याचं आपण आयोजन केले आहे, नेमकं काय कारण आहे, कशासाठी आनंद मेळा घेत आहे? सर्वप्रथम मी कुमारी स्नेहा रामटेके पीएमसी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा घेत असतो। आता वर्षभर विद्यार्थी शिक्षण घेत असतात, पण कौशल्य शिक्षण हा एक घटक आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये असतो आणि त्याच्यामुळे ह्या शिक्षणाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे कौशल्य विकास आहे त्या विकास आपण या ठिकाणी करू शकतो। विविध प्रकारचे खाद्यपदार्थ म्हणावा किंवा भाजीपाल्याची दुकाने, असे चिल्लर वस्तूंची दुकाने आमची मुलं लावत असतात। हे बघा, मी सुद्धा त्यांच्याकडून भाजीचा घेतलेला आहे आणि त्या मुलांना अगदी पैशांचा व्यवहार कसा करायचा हे समजून येतो, किती परत करायचे, किती द्यायचे, म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांच्यात आपण कौशल्य शिक्षण त्यांच्यामध्ये आपण डेव्हलप करू शकतो। काही पालक वर्ग त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। काय सांगाल, जो कार्यक्रम होत आहे आज शाळेला, हे कशासाठी होत आहे, यांचे काय उद्देश आहे की जे मुलांना त्यांना प्राधान्य मिळणार आहे समोरच्या भविष्यासाठी, काय सांगाल? याच्यामध्ये समोर माझे नाव सरिता श्रीराम मेश्राम आहे, शाळा व्यवस्थापन समितीची उपाध्यक्ष आहो आणि हे पैशाची लेनदेन करायसाठी हे हे ठेवणार झालेले आहे। मुलांना समोर भविष्यामध्ये पैशाची लेनदेन कसे का करणार, मोठे चिल्लर पैसे, मोठे पैसे, नोट पैसे कसे का लेनदेन करणार, हे असे मुलांना शिक्षण भेटेल। याच्यापुढे वर्षामध्ये एकाच वेळा पालक मेळावा, आनंद मेळावा ठेवण्यात येते। माझे पूर्ण नाव रानू रवींद्र केवट आहे। मी इयत्ता 6वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा आहे म्हणून आम्ही इथे दुकान लावलेला उपक्रमात सहभागी आहोत। माझे पूर्ण नाव रिया राजेश वंजारी, मी इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आहे। माझ्या शाळेत आज बाल आनंद मेळावा लागलेला आहे। ह्या मेळाव्यात पैशांची देवाणघेवाण कशी करायची, व्यापार कसा करायचा, हा आम्हाला या मेळाव्यापासून कळतोय आणि ह्या मेळाव्यात खाद्यपदार्थ, भाजीपाले इत्यादी दुकाने। मी श्री एल एस कोरे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा पंचायत समिती आमगाव। आमच्या या पीएम श्री वरिष्ठ प्राथमिक शाळेत आज बाल आनंद मेळावा याचे आयोजन करण्यात आले आहे। याच्या मागे मुख्य हेतू हे आहे की विद्यार्थ्यांना स्वयंभू होण्यासाठी व्यापार समजले पाहिजे। त्याच्यातला विद्यार्थी नफा तोटा समजतो, व्यापार कसा करायचा, कितीचा माल आणून किती विकले, निव्वळ नफा किती झाला, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। नमस्कार, मी देवीलाल केवट, पीएम श्री वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणाच्या अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। मुलाच्या व्यावहारिक ज्ञान वाढवण्याकरिता आणि त्यांना व्यापार कसा आहे हे समजण्याकरिता, कारण आपण कसा ॲक्च्युअल शाळाच्या अंतर्गत त्यांना ज्ञान पुरवठा करतच असतो, बौद्धिक ज्ञान करतच असतो, पण व्यापारिक ज्ञान वाढवण्याच्या उद्देशाने आपण आज हा बाल आनंद मेळावा घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे। विद्यार्थ्यांना आठवडी बाजाराविषयी इंटरेस्ट व्हायला पाहिजे आणि हा पण एक शिक्षणाचा एक वेगळा उद्दिष्ट आहे। त्या हेतूने जिल्हा परिषद शाळेच्या वतीने हा आठवडी बाजार म्हणून आयोजित केलेला आहे। याच्यामुळे डेफिनेटली मुलांच्या मनामध्ये बाजाराविषयी एक आवड निर्माण होणार आणि अर्निंग प्लस लर्निंग हा उद्दिष्ट साध्य होईल। याबद्दल आम्ही ठाण्याच्या वतीने शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांचे आभारी आहोत। मुलांना भविष्य अतिरिक्त काय त्यांना शिकवायला पाहिजे की ते त्यांना ते जीवनी काम येणार आहे?
मुलांना आपण नुसतं अभ्यास शिकवून चालणार नाही, जे व्यावहारिक ज्ञान आहे ते व्यावहारिक ज्ञान त्यांना शिकवायला पाहिजे. जसं आज यांनी भाजीचा व्यवहार करत आहे, याच्यामधून यांना समजा घरून एखाद्या आई वडिलांनी दुकानात पाठवलं तर समजा 10 रुपये नेले, 5 रुपयाची वस्तू झाली तर आपण 5 रुपये वापस आणायला पाहिजे. याच्यातून यांना पैशाचा व्यवहार, आर्थिक व्यवहार करता येईल विद्यार्थ्यांना. तर निश्चितच बघू शकता कशा प्रकारे लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं आणि त्याचबरोबर त्या मुलांच्या भविष्याला एक प्रेरणा मिळावी, त्यांना एक कुठली तरी दिशा मिळावी याकरिता विविध जिल्हा परिषदच्या माध्यमातून योजना येत असतात. त्याचबरोबर त्यांना शिकवल्या सुद्धा जाते आणि त्यांच्या भविष्य पाहता त्यांच्यामध्ये सप्तगुण लावावा याकरिता विविध कार्यक्रम सुद्धा पार पाडण्यात येते. सरोज कावळे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया.